मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी आज परभणीत सर्वपक्षीय सर्वधर्मीय मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। या मोर्चाला संतोष देशमुख यांचा भाऊ, त्यांची मुलगी, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, सुरेश धस, ज्योती मेटे, नरेंद्र पाटील यांच्यासह परभणीतील स्थानिक खासदार आणि आमदार सहभागी होणार आहेत। तसंच बीडचे खासदार बजरंग सोनावणे, आमदार संदीप क्षीरसागर हेही सहभागी होण्याची शक्यता आहे। सकाळी 11 वाजता नूतन महाविद्यालयामधून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत हा मोर्चा निघणार आहे। तेव्हा खासदार बजरंग सोनावणे आणि अनेक नेते यामध्ये सहभागी होणार आहेत। मनोज जरांगे मराठा आंदोलक, संजय जाधव खासदार, बजरंग सोनावणे खासदार हे सगळे जे नेते आहेत या सर्वपक्षीय मूक मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। यासोबतच आमदार राहुल पाटील, सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर हे आमदारही यामध्ये सहभागी होणार आहेत। याशिवाय नरेंद्र पाटील, मराठा महामंडळाचे अध्यक्ष आणि ज्योती मेटे शिवसंग्रामच्या नेत्या या देखील यामध्ये सहभागी होत आहेत। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ या मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। सकाळी 11 वाजता महाराणा प्रताप चौकातून हा मोर्चा निघेल। शनी मंदिर नानलपेठ मार्गे शिवाजी चौकात हा मोर्चा धडकेल। स्वर्गवासी संतोष देशमुख यांचं कुटुंबीय देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। 2 खासदार, 3 आमदार, मराठा नेते मोर्चात अग्रभागी राहतील। दरम्यान हा मूक मोर्चा कशा पद्धतीचा असेल याचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी पंकज क्षीरसागरनं। पाहूया। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी आज सर्वधर्मीय सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन परभणीत करण्यात आल्यानं आपण बघितलं तर मोर्चाची तयारी जवळपास होत आलेली आहे। मोर्चाचा जो काही मार्ग आहे तो शहरातील नूतन महाविद्यालयाच्या मैदानापासून हा मोर्चा निघून शहरातील प्रमुख मार्गावरून याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या समोरील बाजूस या परिसरामध्ये येणार आहे आणि याच ठिकाणी सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मूक मोर्चा झाल्याच्या नंतर जे काही बीड असेल, परभणी असेल, लोकप्रतिनिधी असतील, त्याचबरोबर संतोष देशमुख यांची मुलगी असेल, त्यांचे भाऊ असतील, हे सर्वजण या ठिकाणी येणार आहेत आणि याच परिसरामध्ये ते मनोगत व्यक्त करणार आहेत। आपण जर बघितलं तर इथं तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आणि सर्वजण काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। हे जे काही मनोज जरांगे पाटील असतील, आमदार सुरेश धस असतील, त्याचबरोबर ज्योती मेटे असतील, नरेंद्र पाटील असतील, त्याचबरोबर संदीप क्षीरसागर असतील, हे सर्वच लोकप्रतिनिधी बीड जिल्ह्यातील असतील, परभणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आज काय बोलणार, कारण या प्रकरणामध्ये वाल्मी कराड यांना अटक झालेली आहे, इतर काही जणांना ताब्यात घेण्यात आलेले, मात्र 3 अजूनही मुख्य आरोपी जे आहेत ते फरार आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी जी काही भावना आहे ती भावना रोष सर्वांमध्ये आहे आणि याच अनुषंगानं आज हे सर्वजण इथं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। तयारी जी आहे ती पूर्ण जात आहे। कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।